आम्ही ना पावसाळी शेतीची पुन्हा एकदा एक नवीन तयारी करतलो, तू म्हणजे जमिनीची मशागत करतलो ती बघूची असतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्या जाऊचे लागतं तुझा प्रश्न पडलो असतो ना तर याचं कारण असा की परत कित्या टाकूचे लागतात, कारण की जॉत वगैरे धरताना जॉत करायच्या पायांक वगैरे लागतात, परत ट्रॅक्टरमध्ये किंवा जॉत असलं तर जॉतात गावात म्हणून असं परत आग घालूचे लागता. पत्र्यावर टाकलो की त्याका पटकन आग लागता, म्हणून ते काठी पण जळून जातात, त्यामुळे परत कुटमाराची कशी आग अशी घालूची लागता. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आजचं व्लॉग आपलं संध्याकाळ चालू होता, त्याच्यामुळे सगळ्यांका शुभ संध्याकाळ. तर मी या मम्मी आणि सखी आज आमच्या पायऱ्यात चाललो. ह्याचं कारण असं की बहुतेक पावसाचे दिवस जवळ येतात, इतकी सकाळपासून गरमी होता ना, तर पाऊस वगैरे येत, त्याच्यामुळे आज आम्ही ना शेताकडे ना पावसाळी शेतीच्या सोयीसाठी जातो. तर आम्ही कशासाठी जातो ता काम काय असं ता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताला. तर चला मंडळी आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. तर मम्मी आणि सखी असत, सखी बसला खाली, हे बघा सखीक नाही धरू का, सखी कसं सोडलेला. सखी चल, तर त्याची साखळी सोडली आणि बघू शकता मंडळी आजचा वातावरण एकदम दमटीचा कसं झालेला हा. शक्यता पावसाची तर दिसत आहे या सगळ्या वातावरणावरनं, त्याच्यामुळे आम्ही पण आता हळूहळू आमच्या शेतीकामाक सुरुवात करतो. त्या दिवशीच आपण कवळा टाकलो वापल्यांमध्ये, आता त्याची पुढची प्रक्रिया आपण करूची मम्मी आज असं सोबतच. तर आज पुन्हा एकदा मांगराकडे. तर मंडळी बरेच दिवस झालेले असतात, आपण कलिंगडांसाठी जो उपाय केलेला होता ना पिंजर घालून पाण्याचे बॉटल्स, तो उपयोगी येतो अजूनपर्यंत. तर कलिंगडा सुरक्षित असत, तर बघूया लवकरच एखादा कलिंगड खाऊ घेऊन दे. आणि आता सखी पण कसं ते का हळूहळू पायऱ्याची वाटे असतात ना ते समजतात, पण हल्ली 2-3 दिवस जर आता असं म्हणजे शांत झाला, आजारी पडल्यासारख्या. माका ते का नेमक्या काय झालं आता अजून समजा घेणार नाही, म्हणून ते का वाटलं आज पुन्हा एकदा पायऱ्यात घेऊन येऊचा. पाऊस नाही लागलो तर बराच असा. ते का आता सगळे तरी बांधा खोया पाणी वगैरे देऊन, त्यानंतर आम्ही आमच्या कामांका सखी ए सखी थांब, चल ती बा मम्मी चालली, चल पुढे. तर पुढे ना राजा काकांचं पण कुत्रं असतं, त्याच्यामुळे मम्मी म्हटलं साखळे धर उगाचच डाएट बीट धावात. तर मंडळी आत्ताच आपण आपल्या पायऱ्याकडे पोचलो, जी सर पावसाळी शेतीची पेरणी केली जाता. तर मागच्या काही दिवसांमध्येच आपण कवळा जी होती ती सकाळीच आपल्या वापल्यामध्ये टाकलेलं. तर मम्मीने आज सकाळीच ती वातरल्यानं, त्यानंतर वातरल्यानंतरचं काम असतं की पावसाआधी ना त्यांका आग घालून जमिनीची मशागत करूची लागता पावसाळी शेतीसाठी. तर आज आम्ही तीच करू केलं. तर चला तुमका पण दाखवते आणि नक्की कमेंट करा तुम्ही पण तुमच्या भागातल्या पावसाळी शेतीच्या कामांका सुरुवात केलास काय. तर चला मग जाऊया आपण खाली, हे तुमका दाखवत आहे. वापल्यामध्ये वातरलेले असतात कवळा ती, त्यानंतर आग वगैरे खिसल्या वापल्यातनी घालता होती. तर चला मग जाऊया. तर सखी ग्रॅन्सर बांधतो, हे बघा इसर जा पाठीमागेच इथं बस सखी शांत. हां मी जाऊन येतो. फुकट जातले वाळ घेतले त्याच्यामुळे आणि आज कसं पावसाचं पण वातावरण असं जाळल्याशिवाय काय तर रोग येणार आहे म्हणजे कवळांचं. हां त्यासाठी कवळा अशा प्रकारे जाळली जातात. तर हे वापरले आग जायचं दोन वापल्यांमध्ये टाळ घे टाळ. हां 2 वापल्यांमध्ये कवळा वातरलेले असतात. मी तुमका दाखवत आहे, ही आमची वाटेवरची वापली आहे. माझ्या मागे म्हणजे कवळा वातरणं म्हणजे काय अर्थातच खाली शेण जरा शिपडणं आणि कवळा जे असतं जे आपण एका ठिकाणी गट्टे टाकलेलं असतं ते बाजूबाजूकनी पसरणं, ते काय म्हणतात कवळा वातरणी अशी. आणि ह्याच्यात आता आपण आग घालू घेऊया. तर चला मग बघा ह्या आपले सबन कवळा वातरलेले असत. सबन वातावरण झालेला पावसाचा. तडे दीपा काकीनं आग घातल्यान वापलेक, ह्या वापलेत पण आमच्या घालूच्या ह्याच्यात कवळा वातरून ठेवलेले असत. काय झाला टाळ कशाक, टाळ किती गे टाळ आग लागत मेरेंचा तर कराडाच. हां तर मम्मी
आग घालूक सुरुवात केलेली ह्या साईडीनं घातला ना पण तो कवा तो असा खालीच धगवात तर भय करता मधीच ढग काळे झाले. तर आता सगळं व्यवस्थित म्हणजे शक्यतो ना अशी आग घालूचीच लागता कवळा वगैरे वातरून तरच त्या जागी तरवज असताना तो चांगला होता. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकरी ना अशा प्रकारे कवळा टाकून वातरून ना आग ही घालतात पावसाच्या अगोदर, नाहीतर एका वाळी वगैरे लागली जातात आणि त्या उगाचच वेस्ट होता. आता टाळ हडते ते आपले ह्या करूया. टाळ घेऊन यायचा होता तोपर्यंत. थोड्या आग जरा पसरा तर त्याच्यामुळे टाळ हाडूची गरज आता मग मी टाळ हाडतली नाही घेऊन येते घागरभर मग ते मेरेन बिरेन आग बिग तर मम्मी घेऊन येली टाळ घेऊन येली. तर पाणी घेऊन ये. मी घेऊन येऊ का पाणी? तोपर्यंत ते काय करते आगीकडे लक्ष दे. हो घेऊन येते ना. हो. तर म्हणजे आत्ताच मी बावड्याचं पाणी घेऊन दिलं आणि बावड्यात खूप असे उमले असतात त्याच्यामुळे भीती वाटत होती. आणि कधीच तुम्ही लाईटीकडे पाण्याकडे मस्करी करू नको. विहिरीकडे किंवा कधीतरी बीचवर गेलास चुकान पण कधी होणार नको की मस्ती केलंस तर तू ह्याच्यात टाकीन नाही तर कायच नको. ती मग आवंडे घोट्टा बावडी वगैरे असतात ती कधी होणार नको. याच्यापासून काहीतरी खरं या झालेलो असा तो सांगा शकत नाही पण तसा कधीच तुमचा का म्हणे आवंडे घोट्टा मग समुद्र आणि विहीर. तर पाणी किती अडलं माहिती आग जर चुकान खडे तरी लागात बिगात तर त्या पाणी शिंपडण्यासाठी ह्या हाडलंय आणि एक हाडतं तर कवात आहे घालू होय ना मम्मी. चला आग लागता आपली हळूहळू. आणि आत्ताच काय झालं माहिती तडे भावग्यांनी आग घातलेल्यानी पण ती उन्हामुळे गवात तापल्यामुळे एकदम सगळा भरकन पेटान गेला. नशीब तिचं पाण्याची सोय होती त्याच्यामुळे पायपान पाणी मारल्यानी. पण आता मम्मी भियात ह्या बापल्यात आग घालू कारण की तडे ती बाजूकच काकांची वापली आणि वरती गवात वगैरे असा आमचा सगळा आणि या ना भरडाचा गवात असा झाले ना. अशी जाऊ नये. होय वारव नाही भय दिसता आधी हळे कराड हाने नाही जाऊ ही लांब त्या बापलीत झालेली आता ह्या बापलीत पण मम्मीने घातल्या ना बाकी विचारित ह्याका जरा टाईम लागतो बापली मोठी आहे जरा. टाळ इसरान गेली आधी पहिले जाऊन टाळ घेऊन येऊन बियाता जाते डेंजर कारण खरोखर कराड सुकी असल्यामुळे भीती वाटते आणि आपल्याकडे कोणीचा माणूस पण नाही पाणी वगैरे देऊ. पप्पा असले तर काय टेन्शन नाही होता पण असं पप्पा नसताना पण मम्मी आमची सगळी शेतीची कामं कवर करून ठेवता. धरता अजून टाईम आला का नाही. भीती वाटता तुझ्याकडे 2 घे. तुझ्याकडे पण 2 घे बाई माका भीती वाटतं मग म्हणून बोलाय होतंय. तडे आपले एक आग लागता तोपर्यंत आम्ही सरत बसलो एकदम स्वच्छ जाऊन चुक्कान जरी आग गेली पण आता बहुतेक आग जी असतात ती योग्य दिशेनंच जाता पण त्यामध्येच काय मम्मी मग अशी गोल फिरतात येता वावळट वाळवट्टी येता आणि सूर्य चंद्राप्रमाणे टिपकान शिरत असे. मी तुमका दाखवते कारण की वरती सगळं ढगाळ वातावरण झालेलं असतं त्याच्यामुळे. तर आता थोडीशीच वापली रवलेली आग लागाक ती लागल्यानंतर मग आग लागल्यानंतर पुढची प्रक्रिया काय असं माहिती थोडीशी जी कवळा जळलेली असते ती थंड झाली ना की ती मग झाडवणीन एकत्र त्याचे ढिगारे कसे करूचे लागतात. त्यानंतर ह्या दुसरी जी पायरी असता पावसाळी शेतीची ती संपन्न होता नंतर पुढची प्रक्रिया. ह्या बघा आजची कोकणातली संध्याकाळ आमच्या गावची संध्याकाळ काहीतरी अशी असा सूर्य दिसणारच नाही पडद्याआड रवल्यासारखं असा. म्हणजे मधीच त्या चक्रला फिरताना ते का वावटळ असा उंटता येता का म्हणे अगे मम्मी ते का फिरता गोल गोल कसा थू 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 असा करूचा लागता म्हणता. तर म्हणजे टाळ घेतलेलेच असतात कारण की मधीच वाळवट काय मम्मी ता वावटळ येता. तर काय झालं माहिती ती इल्यानंतर चिंगारी आगीची खडे पण जातात त्याच्यामुळे भीती वाटतात. त्यामुळे टाळ वगैरे हातात घेऊन असं चुकान जरी बसली तरी जपाजप मारून देऊ का मागे. तर आता थोडीशीच वापली रवली आहे मागे तुम्ही बघू शकताय जास्त ती आपली एक आग लागलेली कट सगळं वरती जाता थोडासा ना आता टॉप कसा रवलेला असा वापलेचा बाकी सगळा व्यवस्थित आग लागलेली असा. आता फक्त भीती असं त्यासाठी लागत तर हडेसली आग तोपर्यंत शांत जाऊन थंड होता हळूहळू. तोपर्यंत आम्ही काय करतो माहिती गावात तो धगा म्हणजे गावात त्याच्या खाली आग घातल्यामुळे कसं धगावलं वगैरे असतात तर त्यामुळे ते 2 कळशे पाणी घालू कया आणि मग ह्याचे पुंजे कसे करू काय थोडे गट्टे कसे. वांगणा शेती जेव्हा करतो तेव्हा पाण्याची जास्त गरज असतं पण पावसाळ्यात शेती करताना जमिनीची मशागत आणि व्यवस्थित करूची लागतं. आग बीग धगवून बिगवून व्यवस्थित
तरच तर पीक चांगलं आहे. आणि प्रत्येक जणांक ह्या करू कसं आहे, भरपूर जणांनी सुरुवात केल्याने असतली या. तर तुम्ही कमेंट नक्की करा की तुमच्याकडे पण पावसाळ्या शेतीची जमिनीची मशागत अशा प्रकारे केली जाते काय, किंवा तुमच्या भागांमध्ये पावसाच्या शेतीची पूर्वतयारी सुरुवात झालेली असा काय. आमच्याकडे तर आजपासून झाली आहे, म्हणजे कवळा टाकलो तेव्हापासून झालेली असा, पण आता खरी सुरुवात झालेली असा. तर सध्या आता 4:30 वाजलेत. आम्ही जरा लवकर इल्लेलो, पाऊस येत तर पाऊस इलो तर संध्याकाळी येऊ शकता उशिरा जरा, तरी पण उगाचच वाळी वगैरे येत आहे कवळा घातलेला आहे का, त्याच्यामुळे आम्ही इलो. तर आता थोडंसंच भाग राहिलो त्यानंतर कवात एक पाणी घालूचा, मग बघूया पुढे. लगेच थंड जर झालेली असतात थोडीफार वापली, म्हणजे पाय देऊन जर झाडू आणि जर एकत्र करून गावात असतात तर लगेचच आम्ही त्या काम पण करून घेतलो. कवात एक थंड करता बाबांची ढोरा सुटलेली आहेत, चरा किल्लेली आहेत. आणि आताकडे तरी बामट इल्लेली ना कमी झाली बघा. मळबटीचं जे वातावरण होतं तर थोडासा कमी झाला. आपली पण व्यवस्थित धगान झालेली आहे. सखी बघून सखी भोगता उभ्या राहिला ते काकडे बघून. गो सखी ए चल जा 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 चल गो सखी, असं काय उडी मारतं, गप गप सखी. तर तडे म्हणते ना म्हादरींचो कुत्रो येलो टॉमी, त्याका बघून बघा कसा या उडता. सखी गप बस, खालती बस, बस बस बघ बघ काला तो गेलो, खाली बस. चक्कीसाठी ना आईजान शोधले, पाण्यासाठी पण काय गावा ना आईजा भांडव आईजान ओके भांडा शोधलंय, तर त्याच्यात पाणी ठेवलं आणि त्याच्यात. आता आपण आपल्या परड्याकडे जाऊया. परडा शिपाया, त्याच्यानंतर मग मी बोंडू पडलो आहे बघ, रपरपीत बोंडू पडलं. पायानंच मोडतं. तर आता शिपाया जरा मम्मीने कवा त्यांना पण पाणी घातलं, आणि तोपर्यंत जी आग घातली होती पण थोडी थंड होत नाही तर पाय भाजतील. ते एकत्र करूनच जाऊ का, निदान एका तरी वापलेतली. सगळी तिसरंच ठेवला, पाणी वगैरे दिला. आणि डोऱ्याचं पाणी थोडं थोडं कमी होता, कळशी भराती भरणार नाही आता, सुकला असं. पण कलिंगडांका फळा फुटली ना काय सकाळ संध्याकाळ शिपायचंच लागतं. शिपान झालेला कलिंगडांका, दोघांका शिपलान, हेंका शिपाव काय तर शिपान वगैरे झालेला. आणि आता आम्ही खूट मारो पण काय तर हसतं खुद आपणच सांगलं की ते आम्ही झाडून मस्त मारू खूट मारू लागे करून. ते भाजीचा बी असा यंदाच्या वर्षीचा आमचा घराकडे, तर पाऊस वगैरे लागातून घराकडे घेऊन जातो. परडा वगैरे शिपान, परडा म्हणजे काय फक्त आता वांगी आणि कलिंगणा असं 3-4 तेंका शिपान. आता आम्ही खाली जातो तोपर्यंत तडसलीची जमीन आपण आग घातली होती, शांत आणि थंड झाली असतली. तर त्याच्यातच ना मसवो मारणं म्हणतात ना ते का मम्मी, मसवो मारणं म्हणतात ते. आज जमिनीची मशागत करतात, म्हणजे झाडू वगैरे मारून एकत्र करतात. तर आम्ही झाडू हाडूक जातो वरती मांगराकडे जातो आम्ही वाढवून हाडूक. तिसरं मग डायरेक्ट खाली जातो. येताना मग पत्तेरो पण घेऊन येतली ना, म्हणजे खुटमार पत्तरे झाड तर ते का खुटमार हाडून तो पण जाळलोच होता. तर जमीन थोडीशी गरम असल्यामुळे ही आमचीच काज असा. इतकं बरं मोहर असता पण त्याला काळजीच लागणार नाही. तर झाडू वाढण्यासाठी आम्ही मांगरात येलो काकींच्या. बारदानगरी हा काय पाटक्या आमचा. तर हे का पाटक्या उतल्या जाता. तर ह्या पाटक्या वगैरे घेतल्या जातात. ह्याचं कारण असा की ह्याच्यात पत्रो जमा करू होयो. पत्र घेते आता चल चल काला ये होती काजी सर एक काज असली तरी सोडणार. काठी बाया काकींच्याकडे होती मुगड्या ना त्या काळजीत मार एक जमा एकच केले मी. ते काजी का ढिगाणी लागले काय एकच कडसलं पत्र झाड त्याला घेत. काळजी पण बघ येते काय 4 असतात काय
तर हे आमच्या मांगराकडची काळजी आहे. ती सर आणखी एक होती ती मेली. एक असा कलमी ते काय आपले 4-5 लागले तर. आणि हिसर असतात 2. हिसर असतात हे काही पिवळ्या बोंडाच्या कधीतरी लागले तर लागतात आपले. पडल्यात काय बोंडू? पडल्यात मग हे. तर मंडळी हे बघा बोंडू पडले हे सगळ्यांना वांडरांनी चाचल्याने आहोत. इतके तरी टाकल्याने ते बघडे. दोघा जण मी आणि मम्मी काजी गोळा करतो. 2 दिवस झाले मम्मी येऊ नाही त्याच्यामुळे 10-15 बोंडू पडले आहेत वांडरांनी खाऊन टाकलेले. येऊ नाही त्यामुळे हे गावतात एकत्रच ठेवतं मोडतं आणि मग काजी पुढचं पेत्र जरा जरा लागी करतं आणि घेऊन जातं. तर मंडळी इलं वरती येऊन आणि इतके पडलेले आणि झाडावरचे थोडे काजी गावले तर आता हे आम्ही मोडून घेतो. चल वरती असत ते मग कसं नाही पडाने वांडरांनीच टाकून बोंडू खाऊन पतेर भरते टाकलेर बघ मोर कितकं पडला. मोडचल मी त्या दिवशी खूप मोडलेलं आहे. मोडलेला हो मी पतेर भरणं असते ना का आता मोडवायचं बस काय यो काळजी काय नाही. माझ्या मामाकडे असे टपाने भरून बसा आणि इरड कंटाळा येतं इतके मोडी करते. तेवढे बोंडू पण विकतात ना. हो तर मामाचं गाव सांग मग आहे. माझ्या मामाचं गाव मेड्यात. तेरवान मेडे मम्मीचं गाव. नागनाथांचं तिसरं प्रसिद्ध असं मंदिर असं पांडवकालीन. तर हे बघा मम्मी आता मोडून टाकता पटपट मोडूक चालू कर. त्यामुळे भीती वाटतं पाऊस येत नाहीत वरती लावून आणि काजी असे सोडून तरी कशा तर कारण की वांडरांनी खाऊन टाकलेल्यानी तर उतला बघूचे आणखी असत काय तर गावले भरपूर गावले तसे. तर आता परत 2-3 दिवस येऊ नको तिकडे मम्मी मोडून घेतात. त्याच्यानंतर काजी खालचंच पत्तेरात नाही होतलंच तरी नाविषेक तरी काजी असतले पत्तेरं लागी करून त्याच्यात भरून आपणा खालती भरायचा. त्यानंतर हळूहळू दिवस पण आता मावळत येता. रोज सर गोळा करूचा असता ती सर बाळताना असा घातला जाता या मम्मीने थोडं लागी करून ठेवलेलं हा आधीच. हे बघा हे सरचं चौकास. तर मम्मीने त्या गोळा केला ना चौकाशी. तर आता आम्ही जातो खालच्या वापलेमध्ये. घोट्याचे येईल असत. हां 2 वाले घेऊ झाडू चलते पुढे. तसं घोट्याची येली खूप असतात ते वडले तर बरा चुरचुरतात. आणि झाडू घेतलं मम्मीने पत्र घेतलं ना. आता आम्ही जातो खालच्या वापलेत. पहिलं खूप मारे लागे करून झाली. तर हे बघा मम्मीने अशा प्रकारे खुटमारे लागे केला ना. वापल्यातली आग आता बऱ्या प्रकारे सगळी लागली हा. आणि जमीन पण गरम नाही. आम्ही चप्पलच घातलं. तर अशी लाकडा बारकी बारकी जमा करतात ना काठी आता एका खुटमारा जमा करणं असं म्हणतात. आणि सर एकत्र ठेवली जातात. सखी खडे गेला तड्यावरती हे सख्खे राडून ठेवला नाही सर. अर्धी बाजू खुटमारे जे मम्मीने एकटी केला ना ते सरच्या जागेवरचं मी असं एकत्र करून ठेवलं आहे. जे काठी असं ते लागी केले आणि मी तोपर्यंत जळलेला असं तसं काही एकत्र करतोय. ह्या साईडचं केलं आहे बघा अशा प्रकारे एकत्र करूचं लागता. ह्या करून झाला की आमची आजची कामं संपली. सगळा घाई गडबडीत झाला म्हणते एकदाचं काम पाठी गेल्यानंतर चांगलं असता. पाऊस अजून तर काही येऊक नाही हा. सखी बसला बघा. सखी सज्ज झालेली असं आता पेरणीसाठी. हे जे आपण आता ढिगारे बारीक 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 एकत्र केलं. आता जेव्हा कधी पाऊस येत त्यानंतर पेरणी असतली आणि अप्रतिम अशी संध्याकाळ दिसता. मग अशी तर सूर्य सगळं दडलेलं पण तो आता बघा किती छान वाटता.
पण हे काठी परत कित्या जावचे लागतात तुझा प्रश्न पडलो असतो ना. तर त्याचं कारण असा की परत कित्या टाकूचे लागतात कारण की जॉत वगैरे धरताना जॉत करायच्या पायांक वगैरे लागत परत ट्रॅक्टरमध्ये किंवा जॉत असलं तर जॉतात गावात हुनान असं परत आग घालूचे लागता. पत्र्यावर टाकलो की त्याका पटकन आग लागता हुनान ते काठी पण जळून जातात. त्यामुळे परत कुटमाराची कशी आग अशी घालूची लागता. तर ते का आता डेगेकसून टाकला ना आणि ह्याच्यात असं टाकूचं लागता जे जळाक नसतात त्या लाकडातनी बारीक बारीक. हा सूर्यास्त आता मस्त मम्मी डेगेन अशी आग घालतली. काय नाही करूचो जा काय नाही करूचो जा. बांधलो काय हो बांधलं होय होय बांधलेलं जा 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 काय नाही करूचो. बांधलं हो वेदूची आजी ही कोणतं फोटो काढतो तुझो माझा किती बाबलं मग बघतो काय ते पाऊस येत ना नाही केलं आता आगीचो काढ औषधो काढ हो. तो काढायचो काढ नालीचो काढ सगळ्याच काढलंय. माझ्या आईकडे पायऱ्यात गेली तुला पायऱ्यात गेले कोणी तर एका आता आग घालून झाले की आपलं काम संपला. तर मंडळी आज घाई घाई दिल्यामुळे बरीच कामं झाली. तर मंडळी चला तर आजचा यो व्लॉग असं तो इसरच संपवूया. आता आम्ही सर पावडेकडे जातो हातपाय जरा धुतो आणि नंतर घराकडे जाऊ जातो. पाऊस लागता का म्हणे कारण की आता कांदे पण कुपळूचे असतात आपणा. तर लवकरच कांदे कुपवतानाचा व्हिडिओ घेऊन येऊया आपण. चला तर मंडळी भेटायला लवकरच एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केला नसतात तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर बाय बाय काळजी घ्या टेक केअर आणि कमेंट नक्की करा.